नमस्कार, मी किशोर कदम, कवी सौमित्र। काल आमच्या सोसायटी मीटिंगमध्ये आमचे ॲडव्होकेट प्रदीप कदम यांनी डीएचं वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमचे पीएमसी आणि बिल्डर आमची इमारत हे SRAच्या स्कीम खाली किंवा झोपडपट्टी डेव्हलपमेंटच्या स्कीम खाली करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे। अभिनेते किशोर कदम यांची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या राहत्या घरासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती। अंधेरीतल्या एका इमारतीत ते राहतात। या इमारती आता पुनर्विकासाच्या वाट्यावर आहेत, पण या प्रक्रियेत बिल्डर तसंच सोसायटीतील काही सदस्यांनी त्यांना अंधारात ठेवून काही निर्णय घेतलेत, तसंच त्यांना वाईट टाकण्याचा प्रकार केल्याचं कदम यांनी आपल्या या पोस्टमधनं सांगितलंय। किशोर कदम म्हणतात की अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात 3311 आणि 3312B या DCPR खाली आमची इमारत SRA स्लम डेव्हलपमेंट खाली डेव्हलप करण्याचं ठरलं असल्याचं कालच आमच्या लक्षात आलंय। त्यामुळे माझं तसंच इतर 23 सभासदांची राहती घरं धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे। कमिटी सदस्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून हा गोंधळ घातलाय। तसंच कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचं पाहत नसेल, पीएमसी आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल, तर सामान्य माणसांची राहती घरं एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे आमची अंधेरी हवा महल सोसायटी चकाला इथली। यानंतर किशोर कदमांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आणि मेजॉरिटीच्या नावाखाली कसं आम्हाला आमच्याच सोसायटीत एकटं पाडलं जातंय याची व्यथा सांगितली। तर काल फार मोठा धक्का बसला आणि मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये सहकारामध्ये, आणि त्या नियमामुळे कधी कधी काय होतं की एखादा माणूस जो कायदेशीर भांडत असतो, एखादा माणूस जो प्रामाणिक असतो आणि तळमळीने स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मेजॉरिटीच्या नियमामुळे तो माणूस खोटा ठरवला जातो आणि एका माणसाला हरवण्यासाठी सगळे एकत्र येऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात। असला प्रकार आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे। SRA आणि म्हणजे ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती निर्माण झालेली आहे। ही व्यथा त्यांनी सोशल मीडियाद्वारे मांडताना मी कलाकार आहे आणि माझ्यासारख्या कलाकाराला बेघर करण्याचा डाव खेळला जातोय, सो माझी मदत करा अशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये मांडली। ही पोस्ट त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टॅग केली होती। किशोर कदम यांच्या या पोस्टची काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे। त्यांनी किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट शेअर करत सहकार सचिवांना यात लक्ष घालण्याचे आदेश दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केलंय। आपल्याशी ते संपर्कात राहतील। या संदर्भात किशोर कदमांनी ज्यांच्यावरती आरोप केले आहेत त्या सोसायटीतील लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतरही आता अभिनेते किशोर कदम यांना सरकारकडून तातडीची मदत मिळते का ते आता पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।